सांगलीत एका खासगी हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली। विश्रामबाग चौकातल्या आदित्य हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली। राज्य कामगार विमा योजना आणि बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत उपचार आहेत असं असून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत तोडफोड करण्यात आली आणि तोडफोड करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी मग ताब्यात घेतलं। ते सांगलीमधली दृश्यात वंचितकडून अशा प्रकारे हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली आहे। आदित्य हॉस्पिटलची वंचितच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे तोडफोड केली। आमचे सांगलीतले प्रतिनिधी सरफराज सनदी सध्या आपल्या बरोबर आहे। सरफराजकडून आणखी माहिती जाणून घेऊया। वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले सरफराज, मात्र काय नेमकी घटना घडली? खासगी हॉस्पिटलची तोडफोड झाली आहे। सांगितलं विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये विविध शासकीय योजनेअंतर्गत लाभ दिले जातात रुग्णांना आणि याच ठिकाणी काही रुग्णांना शासकीय योजनेतून उपचार जे करण्यात आले होते, मात्र त्या रुग्णांच्याकडून अतिरिक्त पैसे जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। MRI असेल किंवा इतर औषधं असतील त्याच्यासाठी या रुग्णांच्याकडून पैसे घेण्यात आलेले आहेत। वास्तविक शासकीय योजनेतील जे काही कामगार असतात त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेण्यात येत नसल्याचा आरोप करत या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाकडून या रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली शासकीय योजनेमधून पैसे घेतलेत असा आरोप करत या ठिकाणी या वंचित बहुजन आघाडीकडून या रुग्णालयाची आता तोडफोड करण्यात आलेली आहे। रुग्णालयामध्ये घुसून वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहेत शंकर माने यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी या हॉस्पिटलची तोडफोड केलेली आहे। या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये तणावाचं गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या आंदोलकांना आता ताब्यात घेतलेला आहे। अनुपमा, ठीक, धन्यवाद सरफराज दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। मोठ्या प्रमाणात या हॉस्पिटलची तोडफोड केली आहे। दरवाजे काचा सगळे तोडण्यात आले। खरं तर रुग्ण सुद्धा या हॉस्पिटलमध्ये होते, मात्र अशावेळी मोठ्या प्रमाणात हे वंचितच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे। शासकीय योजनांमधून उपचार मोफत असताना या हॉस्पिटलकडून उपचारांसाठी पैसे घेत असल्याचा वंचितच्या कार्यकर्त्यांचा आरोप होता, मात्र या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात वंचितच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे।